इंदापुरातील भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपला रामराम करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाण्याची घोषणा केली आहे आणि त्यानंतर इंदापुरात पुन्हा बॅनर झळकू लागलेले आहेत। त्यामुळे पवारांच्या भूमिकेवर आक्षेप घेतल्याचे बॅनर लावून आज पवारांचा इंदापूर तालुक्यात जो निर्णय घेतला तो म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची झाली आहे। दोघांनाही जनता कंटाळली होती, माझा राजा असा नव्हता अशा आशयाचे बॅनर लावून अज्ञातांकडून हर्षवर्धन पाटलांसमोर एक प्रकारचं नवं आव्हान उभं करण्यात आलेलं आहे। मंगेश कसरे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। मंगेश, काय अधिक सांगाल? आता हे बॅनर समोर आलेले आहेत आणि या बॅनरमुळे हर्षवर्धन पाटलांची अडचण होऊ शकते का? नक्कीच आज सकाळी हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार पक्षात जाण्याचं निश्चित केलं, मात्र त्यानंतर दुपारी इंदापूर शहरामध्ये अज्ञातांनी एक बॅनर लावण्यात आलेला आहे आणि या बॅनरवर तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था झाल्याचं मजकूर देखील लिहिण्यात आलेला आहे। बिलकुल मंगेश, आपण बघतोय एकीकडे हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाला देखील स्थानिकांचा विरोध होता अशी देखील माहिती समोर आली होती आणि त्यानंतर हे बॅनर आलेत। हा नक्कीच गेल्या आठवड्यामध्ये इंदापूरमधून काही कार्यकर्त्यांनी आणि इच्छुक उमेदवारांनी शरद पवार यांची गोविंदबागेमध्ये भेट घेतली होती आणि त्यानंतर काही दिवसातच हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यावेळी त्यांना विरोध होऊ लागल्याचं दिसतंय। आपण धन्यवाद मंगेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।